या वर्षी आम्ही परत, आज तारीख काय चिंट्या? आज तारीख 19. पाठच्या वर्षी पण ह्याच टायमाला आम्ही सर्वजण गावाला आलेलो राखण द्यायला. कारगिलची राखणापासून सुरुवात केलेली आणि ह्या वर्षी पण आम्ही तीच करणार आहे, कारगिलच्या राखणापासून सुरुवात. आणि हे आमची पोरं आहेत, चिंट्या, साहिल, विवेक, राख्या आणि तो अखिल आणि स्वराज. आणि हे गाव आमचा चिंट्या बंदूक घेऊन चाललाय. चिंट्या कुणाला मारणार रे? 2-3 कोंबडे टाकणार आहोत. आणि बघू निवृत्त शेट तुमचं काय म्हणणं? हे आपलं आता दुसरं वर्ष आहे राखण्याचं आणि व्हिडिओचं पण दुसरं वर्ष आहे. आणि अर्धी लोक पुढे गेलेत, आता आम्ही मागून चाललोय. मुलाखत घे. पण ह्या टायमाला ऊन काय जास्त आहे? ह्या टायमाला ऊन जास्त काय? जास्त काय आता काय माहिती, तुम्हाला माहिती पाहिजे, गावात राहता तुम्ही. बरं पाऊस कधी येणार ते सांगा. पाऊस नाही ते सांगता येणार. पाऊस येणार रविवारी. आणि लोकांनी पेरणी केली, त्याचं पेरणी काय सांगण्याची केली, पेरणी उगवलं त्यांचं झालं वाटतं झालं. परत पेरायला लागला. झालं ना पोरं मुंबईला पाऊस झाला आता. आज पाऊस पडला. हा नाही, हे काळं पाऊस घेऊन येणार आहे. हे काळं ना तेच म्हणतोय. विचारपूस चालू आहे साहिलची. चिंट्या तू बोल ना, तुला गाण्याने घेऊन दिली नाही स्कूटी. बोल तू बोल. काय साहिल काय ह्याला नक्की स्कूटी गाण्याने घेऊन दिली नाही का ह्याने आणली नाही? याला घ्यायची होती स्कूटी, पण त्याने बोलला की मी घेतो. आता मोठं होतं, हा काय बोलेल ते असं. चिंट्या मोठ्या भावावर नमलास काय? तू विषय बदलू नको बा. सावल्यानी प्रवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. इथं राखण्याचा बेत चालू आहे. मस्त कोणी भात शिजला नाही का? नाही कच्चा आहे बघ दिसतोय. पाऊस का नाही वर्षी? बाहुल्या गेला जाऊ प्रवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. आमचा एकुलता एक पाहुणा, चिंट्याच्या मामाचा पोरगा, उत्कृष्ट असे 10वी मध्ये पास झालेले आहेत. या वर्षी झालं का? हो झाला ना. किती टक्क्यांनी? 87. अरे वा, लय टक्के पाडले. कसं काय रे? कसं जमलं सांग. पेढे म्हणून कुंभ्याची फलं वाटा. गुड्डीची मुलाखत. गुड्डी पाठच्या टायमाला हरवलेलीस ना गुड्डी? तू हरवलेलीस ना? कुठे गेलेला? आता पण हरवलं होतं आम्ही, पण आम्ही वाट शोधली आणि वरती आलो. मग या टायमाला गुरांना खायला पाचोळा नव्हता, त्यामुळे बरोबर आलो काय? बरोबर आलो आम्ही. सरळ वाट दिसली ना, मग आलो आम्ही सरळ वाटेने. अरे अखिल, अरे ते हागायचं पाणी होतं. करतो पण करत. अरे अरे रे, आता कोणीतरी पिल्लं की पाणी काय रे? मग पिलं बघितलं. हा कारगिलचा जुना वाडा आहे. एक रिकॅप तुम्हाला दाखवेन. ह्या वाड्यामध्ये सर्वजण बसलेली पार्टी चालू होती. ह्या वाड्यामध्येच पार्टी केलेली. ह्या वाड्यामध्ये पार्टी केलेली आम्ही सर्वांनी. चिंट्या बिंट्या मोठी माणसं पण होती त्या टायमाला पार्टीला. आणि
सगळी गुरं गाडीची वर आहे सध्या आता त्याची गुरं नाही सगळ्या तो मुंबईला राहायला आणि इथं नाचत होतो सर्वजण आणि त्यानंतर भांडी नेताना पडलेले आठवत का खाली पडलेला आहे आमच्या मुंबईमध्ये पण. सर्वजण पडले हा आमचा कुत्रा ब्लॉगमध्ये आहे माझ्याकडे व्हिडिओ राबो कोंबडा इथं आहे कुठं अरे बाबा हो का हे टाकले टाकल्या तुझ्या डोक्यावरती 2 असे टिकवल ना ती केस आहेत ना केस ती पण पाठी जातील आहेत ती त्या खाडक्यासाठी 3 बोटं वाईन टाकले हो आहेत ती केस पण पाठी जातील टाकल्या खाडक्यासाठी 3 बोटं कर राख्या कर हा कर ना शिजलाय का पण बघितली की भावा तुझी आठवण येते माझा जीव आहे अक्षा माझा भाव आहे बाहेर जाईल पत्र टाकातून अरे तर प्लॅनिंग चाललाय भात वतायचा मग दाखवतो अरे परत मग पत्रावळी कामाला तुला कोण बोललेलं पोरांची भांडणं चालले भातावर ना दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी राखण गावी चालू असते. ह्या टायमाला कारगिलची राखण पण आम्ही परत एकदा आलो. त्याच ठिकाणी लास्ट टाइम मनसलं होतं. त्याच ठिकाणी लास्ट टाइम फक्त साहिल नव्हता, मनसायला बाकी सगळी पोरं होती पूर्ण याला. सध्या अक्षा होता, पण अक्षा सध्या भात करत होता त्या टायमाला. सध्या या टायमाला पोरं पण लय आलीत गावावरनं. सध्या पावसाचं वातावरण नाही, नाही तर लास्ट टाइम पूर्ण हिरवगार होतं वातावरण. ना असं नाही धरायचं, असं धरा शब्बास. सध्या नवीन पोरगा आहे. जाईल पळून. टोपी बी काढ अक्षा, टोपी काढायची असते. ते फेक ते बघा टकलू उठला, बॉडी बनवली. कोंबड्याला माणसाला सुरुवात झालेली आहे. जेवताना कसे कॅमेरा घेऊन येतात तसा उभा आहे. सुलोचना आली काय का? आहे? येते आलू म्हणते त्याला, आलू. पहिला आवळा बोललेला याला, आळू नव्हता. त्याला काय माहित नाही. माझ्याकडे फक्त आहे ना 8 जोड पैसे करायची अक्कल आहे, वापरायचं कशी ती विनाकारण अख्खे मुंबईवरून गावी आलाय. त्याचं गाव आहे बोरावले तिकडं, पण इथं पन्नास शिव्या घायला तो विनाकारण. कुठं उतरना म्हणला? भगतवाडी कुठली भगतवाडी? आई ना म्हटलं काय माहिती, भगतवाडीला उतरतो मी. भगतवाडीची तिथं पप्पाला गाडी बाजूला लावायला लावली. अरे मी गोपालवाडी नाही पितळवाडीला उतरलो. पितळवाडी मग काय करणार, मग पुढे जाऊन उतरलो. 31 रुपये व्हायला घालवले माझे. मग तुझी चुकी. आता आलास ना घरी, त्याला फोन करायचा पहिला. अरे पण एसटीचे पैसे लागलेत ना. चव कशी लागणार त्याची? अरे पळी मार त्याच्या. सगळं करायला एक एक माणूस आहे. ह्याला कोणी रे पळी दिली हातात? काय सांगलं काय म्हणते ढवलताव का ते? ढवलता म्हणजे शिजलं पाहिजे, आम्ही ढवलतो. शिजत नाही लगेच. ढवळून शिजत मिक्स झाला पाहिजे, कसं टेस्ट लागली पाहिजे चटणी बिटणीची, त्यासाठी आम्ही ढवलतो त्याला. तुम्ही नका शिकू आम्हाला. आपल्या लेकाला मारायचं आहे, बंदूक घेऊन उपाय पोरगा नाटक करतोय मग असून. इतर आंटी कुत्री लय झालेत काय?
जेव्हा मी आलो ना तेव्हा मला असं समजलं की वाड्यापाशी वाघ आलाय म्हणून एक सेफ्टीसाठी मी आणले का तो पोरांवरती काय संकट नको म्हणून. तुम्ही पाला तुम्हाला काय वाटतं तुमच्या समोर तो वाघ आला तर तुम्ही काय करणार? पहिला तर मी प्रयत्न करणार पळण्याचा तर जवळ आला तर मग आणि समजा तुमच्या मोठ्या बहिणीला गुडीला पकडली तर तुम्ही काय करणार? पकडले तर मला तेवढा पळायचा चान्स भेटेल ना. आता तर बरोबर बोललात. तुमचा जीव महत्वाचा, तिचा जीव महत्वाचा नाही. मला काय करायचे फक्त तुमच्यापेक्षा फास्ट पळायचे. असं आहे होय. काय म्हणता काही लागतं. आता एवढा मोठा वाघ आणलाय त्याचं काय पण एवढा मोठा वाघ आणलाय तुम्ही सोबत. एवढा मोठा वाघ आणलाय. तो सगळ्यात अगोदर घरी जाऊन सांगणार वर पोरं अडकलीत. पाठीत लावून टाक ना. तुझं काय रे इथं मला काम तो बोराचा बघ बोरावळ्यातला मेन माणूस आहे ते पवार. इकडे ते हाय आमचा ओमकार आमचा ओमकार निंबालकर. ह्याचं गाव आहे सालवीकोंड. ह्या आहे कुणाचं गाव आहे मामाचं गाव. तर तुम्हाला कसं वाटतं या गावात येऊन? चांगलं वाटतंय. चांगलं. तुमच्या गावात का आवडत नाही तुम्हाला? पण तिकडे पण आवडतं मला. का पण काय कारण असं ना आवडायला का निवडायला? काय तिकडे पण मजा असते आमची. कसली मजा असते? बघितलं नाही कधी नदी नाही काय नाही. येऊन तर बघ. वेवल्यावर आलोय. कुठं काय सुकी नदी असते तुमच्याकडे सगळी सालवीकोंडा. एवढं ढोपरावर पाणी येतं बुसकाय मारता तुम्ही. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे या गावात येऊन खडकवाडी गावात? पोरांचं काय मत आहे? पोरं कशी आहेत गावातली? हा आता असं म्हणा पोरांनो. पोरांना माहिती काय म्हणतोय पोरं सांगायला आता पाठवा कुठे पाणी नाही एकदम एक किलर स्माईल आहे. मस्त पैकी निवडाचा आता हे खोबरं नका दाखवता. आता राखण झालेली आहे. निवत तयार होते आमचा इथं. हात टाकले आता. ह्यांचा मोठा घनकर विषय चाललाय. ते आपल्याला माहित नाही काय बोलतील ते काय करतील. आणि हा पाहुणा आला बघा पाहुण्यासारखा बसलाय. ह्याचा काय उपयोग नाही. फक्त पाहुणा म्हणून पाहुणा राहिलाय. त्याला आवडत नाही इथं. त्याला साडी कोणची पोरं आवडतात त्याला खरं मेन. काकी तो फेटावून डोक्याला पेरबान की नाही तर राघू सारखा बांध ना कमरेला. नाही तर राघू सारखं बांध ना. खालती आहेत दोन रे मोठे. घे नाही तर नको. आंबा वाचतोय. काय अरे बारीक काय कर पुन्हा चुरा. आम्ही तसंच करतो. म्हणजे असं घेऊ नका. बारीक कर शाप. आंबा वाचतोय. हे पण मेन पीस काय मांडी आणि सीना पण. हा कोंबडीचा पोरगा आहे. फेमस पोरगा आहे म्हणजे कोंबडच कापता येत नाही. हा का एकदम ते कोंबडीवाला एका बुवाचा पोरगा आहे. त्याचा बाबू आहे. ते राखण देतोय. बाबाने आईस पण मागं आलेलं एकट्यान कोंबडा कापून दिला मला. आता चढू नका चढाव त्याला. मागं कधी सोडायला कुठं मागं सोडायचा? मागं नव्हतं सोडायचं. मागं नाही मागे मी आले टोपा इकडे टाइमपास कर बसून टोपा इकडे मध्ये आता मागायला काय रस्ता काढायचा नाही. रस्ता बिसा काढायचा नाही. काय लग्नाच्या टायमाला संदीपच्या अरे लग्नाच्या टायमाला ओ बंदूक घेऊन उभा आहे विवेक. बाजूला बघ कोण उभा आहे त्याच्या. अक्षा भाई उर्फ डॉन. दुकानदार आहेत माझ्या बाजूला. हे बघा दोन बरकंदार मई डॉन उभा आहे. टूक टूक पॉकेट ऑन काय तो पॉकेट ऑन. तो पोकिडॉन तो डोंबोलीच आहे. हा चिंच आहे.
राहू दे गप. आंबा राहू दे. पकड हाताने देऊ बाटल्या बांध. पकड हाताने देऊ हे राखी एवढीच बिन महत्वाची आहेत ना? वाटे करतायत हे लोक बोका इथं गेला याला खास आम्ही सवादवरून बोलवलाय भातभीत काढायला बोलवला नाही आलोय मी आणि हा फक्त खायला आलाय उपयोग नाही पाहुणा म्हणून नाव फक्त पाहुणा आहे बाकी काय नाही उपयोग हलकट सगळा हलकट माणूस म्हणजे सगळा हलकट चालू कोणचा माणूस सगळ्या चालू कोणचा तिथल्या माणसाला पण मिळतं तिथं पुढे असं चोरून खातो इथल्या त्यांच्या मुंडी मुंडी खावा मुंडी खावा हाताने ठेवतो हाताने ठेवते मी बाकीचे नाही तोड हातात नाही ठेवते ते तोडणार नाही पण तुला बारीक करायची ते मी तो पण हे करतो ना चिंट्या कोण आहे? अक्षय. 2 मिनिटं खाली निजली का दोघांची भांडणारी 2 डॉन आहेत एक डोंबोलीचा आणि एक घाटकोबाचा डॉन आहे दोघं बसायचा कोंबडा खांडाय त्यांना सवय आहे माणसांना खांडायची गुटी काढ गुटी राहिली का तुझी ते नांग्यांना पवली द्या नांग्या पहिला गाडीत येताना बोललेला काय ती दिवसावरची आहे ती दिसते नांग्या ती दिसते मला ती बघ गबळे दिसत्या. मस्करी करू नका नाही करत थांब जरा सगळी भुकलेलीत माणसं आता याला उपयोग नाही आणि कधी पण सजून खातच असतो हा बोरचा माणूस आमचा पवार त्याला आमच्या गावाचा जावई बनवायचा आहे त्याला गावात आमचा जावई बनवायचा त्याला गावात एक पोरगी द्यायची एक अकीला आणि ह्याला एक द्यायची ह्याला तर काय आहे एक पोरगी द्यायला तयार आहे ह्या पाहुण्याला याला आमची भक्ती आहे एकदा याड्याच्या जायचं का आता? याला देऊ ओमकारला देऊ ओमकार खास यासाठी आलाय गाडीत दिवस झाला बघून इकडे बघ आणि ओंकार इकडे उभा हे बघा निवत तिला कधी आता ती पहिली लहान होती तेव्हा बघितली आता ती हिरोईन झाली असेल तिकडे अरे सांग काय हिरोईन झाली आता क्रॉप टॉप वाटतंय झालेला आहे पोरांना आता अरे नाही खालून कापते थोडा शिजवायचं पाठवून टी शर्ट कापलंय ना हे पिंकूचं घातलं म्हणजे पोरींचं असं शॉर्ट सोम पाठवून दिसतंय अरे माझा एक मित्र होता सोम पाठलं पाणी घातलं सोमने आमच्या अरे पाठवून सगळं दिसतंय पाय टाका पाणी आगे पाय टाकाय मला तर सांगा शिवची आगे सगळं सोडाय वाटते पोरं वाट बघ कसं न्यूजकडे बघताय कशी निघत होतोय तो दुसरा काही पण आलं नाही पाहिजे सोम घाम पडतोय आम्ही तिकडे कर मांडी दे रांग्या मिठा काय मांडी दिलीच नाहीस तू डोळे दाखव डोळे नाही दिसणार हे वापर कोंगालीचा आता सुरुवात झालेली आहे आणि आमचा निवद पण झालेला आहे तुम्हाला दाखवतो निवद ही तयारच आहे बसायला खायला निवद खायला जास्त आहे ना भात घे ना सोबत घे ना चला आता निवद चटणी भात नाही राखून यांच्याकडं यांच्याकडे राखणं होत नाही यांच्याकडे हे फक्त टाकतात फकी चटणी झालं कधी फिरलाय डोंगर ते तिकडे म्हणजे आमचं तुमचं मंदिर नाही ते 10ची कालकी आमची आहे ती चला हे सगळ्यांनी या खायला काय करवल्या घेऊन चाललेत काय या लवकर एक काम कर निवद झालेला आहे आमचा हा का निवद आणलेला आहे बघा अरे गप तू तुझा व्लॉग बंद करीत हा बघा इथं थांब इथं माणसं येते मिरगाच्या राखणातला पहिला निवद भरत आहे
असं तू ठेवत नाही ना पोळी. बघतोय आम्ही इथं, खिशात भरू नका. हा वरती ठेव त्याच्यावर, बाजूला नको ठेव, असं वरती चांगलं दिसतं. बाजूला ठेव. जेवायला आवडते. अरे जेवायला नाही सांगतो. नाही तुला नाही, बरोबर. माझा भाव माझा जीव आहे. चिंतेचा पण झाला डोक्यावर परिणाम. झालंय ना. म्हटलं चांगला असेल पोरगा. हा संकू एकदा मर्डर केला असता घरात. शंकू बघ आत त्याचा काका आला की बघ कसं शंकू जर अडका काका येतो. हा ढोबळ विद्युत काय आहे, आमचे निवत भरलेत पोरांनी. खोबरं ठेवलं का? नाही ठेवले बारकस आहे. तो बी एकदा पहिलीच पत्राला घेऊन उभा आहे तिथं. आता माणसं हा आमचा निवत झालेला आहे, खूप भरून घेतलेला आहे. अक्षा घासारा निसता हाऊ करतोय निसता. काय राक्षा हाऊ करतोय. हो एक कोणाकडे हाडे असतील तर ठेवा माझ्या कुत्र्याला. अरे देवा, कुत्रा बरं आहे रे. तो मांडीचा रस का काढ. हवा का साली कोणचा आमचा असं बनतं काय तुमच्याकडं? गोटी इथं पोरांची भांडणं झालेली आहे, निवतले तिकट झालेलं आहे. तर एक जण प्रत्येकाचं नाव सांगते एकमेकांचं. हे बघा, हा बघा एकामेकाशिवाय निवड तिकट झालाय म्हणून. हा बघा बरे भांडणं करा, भांडणं खाली भांडणं झाली, भांडणं झाली, भांडणं झाली, भांडणं झाली, भांडणं वेजा पाहिलं पाहिजे त्याला पाहिजे. ओ देव, अरे काटा लागा राहणार त्यानो. दिसता दिसता बोलता दिसता बोलता दिसता सोडा सोडा. दस घेतले तर जिरो होतीत, निवत खालेला निवत तिकट झालं म्हणून भांडणं करत होतीत. लाल झाले दोघं लाल. काय जाऊन पुलकून एवढं काम करा. बरोबर, आता एक राखण संपलेली आहे. आता चालू दुसरी राखण द्यायला, दुसरी गँग परत चालेल राखण द्यायला. हे बघा साहिल पहिला पुढे आमचा मोरकी आहे. साहिल हे तर कारगेची राखण झाली, आता बाकी राख्याची राखण. बघा पोरं नाही जा चावडीचा काय टाकून पडलो असतो भेंडी. ए पाहुण्या गप चाल, तुला काय रांडेच्या सालवी जाशील सालवी रडत रडत घेऊन येशील पोरांना.
त्यांना पण ठोकीन ए, लागन ए, पाय माझे